आशाताई बुचके म्हणजे एक झंझावात, सर्वसामान्यांचे प्रश्न रोखठोकपणे सडेतोडपणे सोडवण्याचं धाडस ते आशाताई बुचके यांच्यामध्ये. मरणाच्या दारातूनही परत आल्या ते आशाताई बुचके. प्रचंड जिद्दी, प्रचंड चिकाटी, प्रचंड मेहनत करणाऱ्या ह्या महिला 4 वेळा जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आल्या. आपल्याला जुन्नरचे एकदा आमदार व्हायचंय अशी त्यांची प्रचंड इच्छा. मात्र कुठे माशी शिंकली माहीत नाही. शिवसेनेकडून आशाताई बुचके यांना 2019ची विधानसभेची उमेदवारी मिळेल अशी मोठी आशा होती. मात्र या आशेची निराशा झाल्याचं दिसतंय. राजकारणामध्ये काहीही होऊ शकतं. लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. तोपर्यंत पुलाखालून बरंच पाणी वाहून जाणार आहे. आशाताई प्रचंड आशावादी आहेत. पाहूया 2019ला आशाताई बुचके विधानसभा निवडणूक लढवतात का, आणि तेही कोणत्या पक्षाकडून. जुन्नर तालुक्यामध्ये आशाताई बुचकेंवर प्रेम करण्याची संख्या प्रचंड आहे. त्यामुळे भविष्य काळामध्ये आशाताई बुचके यांना ही जनता नक्कीच साथ देईल. अर्थात आशाताई बुचके कशा प्रकारे रणनीती आखतात आणि काय धोरण अवलंबतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. आशाताई बुचके सामान्य जनतेच्या गळ्यातील ताईत आहेत हे मात्र नाकारून चालणार नाही. पाहूया आशाताई बुचके आपल्या राजकीय सोंगट्या कशा टाकतात याकडे सगळ्याच राजकीय पक्षांचे लक्ष लागून राहिले आहे. लोकसभा निवडणूक पुढ्यात आहे. या निवडणुकीमध्ये खासदार शिवाजीराव आढळराव यांच्या बरोबर कदाचित आशाताई बुचके असतील. मात्र विधानसभा निवडणुकीला आशाताई बुचके विधानसभा लढवणार का या प्रश्नाचं उत्तर आज तरी सांगणं कठीण आहे. आशाताई बुचके भविष्य काळामध्ये काय भूमिका घेतात हे जर आशाताई बुचकेंच्याच भाषेत सांगायचं ठरलं तर वेट अँड वॉच असंच म्हणावं लागेल. शोध बातमीचा ध्यास सत्याचा. आपण पाहत राहा फक्त विघ्न. साऱ्या जातीच्या पंथांच्या धर्मांच्या लोकांची लाभली आहे आशाताईंना साथ. त्यामुळेच तर उठून दिसतंय महाराष्ट्रामध्ये जुन्नर तालुक्याचे नाथ. आशाताई 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 आमची. अशा या सर्व लेण्याद्री ओझर शिवनेरीतील जनतेच्या मनावर राज्य करणाऱ्या, गोरगरिबांना मदत करणाऱ्या, धाडसी आणि मोठ्या मनाच्या दमदार व्यक्तिमत्वाच्या, सेवाभावी वृत्तीच्या, जनकल्याण हाच धर्म असलेल्या माननीय सौ आशाताई बुचके यांचा विजय.